नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, एक ही व्हिडिओ क्लिप काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बघितली आणि त्या ज्या बागेत मुंबईतल्या या बागेमध्ये झोपलेले लोक आहेत. अर्थातच हे लोक गरीब असणार आहेत आणि ते त्यांच्या पोटापाण्यासाठी कुठून कुठून आलेले आहेत. बहुतांश कदाचित महाराष्ट्राबाहेरचे असतील आणि काही यातले महाराष्ट्रीय देखील असतील. परंतु ही जी क्लिप आहे ही परप्रांतीय असे सार्वजनिक बागेत झोपतात आणि म्हणून नागरिक नाराज झालेत वगैरे अशा अर्थाने ही क्लिप फिरवली जाते आहे. तर मला हा नेहमी प्रश्न पडतो जेव्हा भाषेवरून किंवा प्रांतावरून लोकांना हिणवलं जातं किंवा त्यांच्या विरोधामध्ये काही विचार पसरवले जातात किंवा कुठली मोहीम चालवली जाते. ती राजकारणासाठी असो किंवा काही जेन्युइन कारणासाठी असो, त्यात मला जायचं नाही आहे. पण माझा जो मुद्दा आहे तो हा आहे की सगळे हे जे झोपलेले आहेत यांचा जर आपण नीट विचार केला तर हे सगळे म्हणजे जवळजवळ 99.9% हे बहुजन जातीतले असणार आहेत किंवा काही मायनॉरिटीचे असणार आहेत. आणि जेव्हा केव्हा अशा प्रकारच्या मोहिमा परप्रांतीय, परभाषीय, त्याला मराठी येत नाही म्हणून त्यांना छेडलं जातं, त्यांना मारलं जातं, रागावलं जातं, दमदाटी केली जाते. मग ते कुठल्याही व्यवसायातले असोत. यातले बहुतांश लोक हे बहुजन जातीतले आहेत आणि बहुतेक हे हिंदूच आहेत, परंतु हे बहुजन आहेत. लक्षात घ्या, हे SC कॅटेगरीचे आहेत. ते बिहार, UP कुठून तरी आलेत, तिकडे त्यांचं गावाकडे शोषण झालं, त्यांना त्रास दिला गेला किंवा तिकडे रोजीरोटीची सोय नाही, कर्जात डुबलेत म्हणून ते आलेत. तिकडून ते पोटापाण्यासाठी आलेले आहेत. मग कोणी कन्स्ट्रक्शन व्यवसाय करतं, कोणी रिक्षा चालवतं, कोणी टॅक्सी चालवतं, कोणी काय येईल ते उद्योग ते व्यवसाय करतात आणि आपल्या इकॉनॉमीला हातभारच लावत असतात ते. परंतु जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये ह्या ज्या मोहिमा छेडल्या जातात याच्यामध्ये त्यांचे खूप हाल होतात. त्यांच्या विरुद्ध द्वेषाचं वातावरण तयार केलं जातं आणि ते आपल्या देशाचे नागरिक असूनसुद्धा त्यांना आपल्या देशामध्ये लिगली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करण्याचं लीगल त्यांच्याकडे अधिकार असतानासुद्धा आणि त्या राज्याची तिथली भाषा कंपल्सरी त्यांना आलीच पाहिजे त्याच वेळेला असं बंधन नसतानासुद्धा त्यांना त्रास दिला जातो. तर हे म्हणजे त्यांनी ती भाषा शिकूच नये असं माझं मत नाही. मी सुद्धा परदेशात राहतो आणि मी जर इथे इंग्लिश भाषा न येताच पहिली गोष्ट म्हणजे हे लोक मला येऊ देणार नाहीत इंग्लिश येत नसलं तर. पण हा देश वेगळा आहे. आता मी इथे UKमध्ये सुद्धा मी वेल्समध्ये राहतो आणि इथली वेल्सची जी भाषा आहे ती वेल्श आहे. ही इंग्लिशपेक्षा खूप वेगळी आहे आणि मला वेल्सची ABCD सोडली तर बाकी काही येत नाही, कारण ती इंग्लिशमध्ये शिकलो आहे म्हणून. परंतु इथे मला भाषेवरून कोणीच अडवत नाही, कारण यांना इंग्लिश समजतं आणि त्यामुळे ते समजून घेतात. भाषेवरून मला कधीही कोणीही इकडे डिवचत नाही किंवा कमी लेखत नाही किंवा तू वेल्स शिकलाच पाहिजे असं माझं कोणी मला आजपर्यंत सांगितलं नाही. मात्र आपल्याच देशात ह्या बहुजन तरुणांना, बहुजन लोकांना भाषेवरून किंवा त्यांच्या गरिबीवरून हे केलं जातं, त्यांना छेडलं जातं. आता हे बगीच्यामध्ये हे झोपतायत त्याचं कारण त्यांनी काय सांगितलंय ऐका. हेलो भाई, यहाँ पे ऐसे क्यों सोते हो आप? भाई काम से आते हम थक जाते हैं, इसके लिए यहाँ पे सोते हैं. अच्छा, मतलब काम पे आते हो तो यहाँ पे सो जाते हो? जी भाई. घर पे क्यों नहीं सोते हो? घर पे बहुत गर्मी लगता है भाई. गर्मी लगता है? जी भाई. अच्छा, यहाँ पे कब से सोते हो आप लोग? अभी 1-1.5 महीने से सोते हैं यहाँ पे. 1-1.5 महीने से यहीं पे सो जाते हो ऐसे? जी भाई, काम से आते हैं, खाना पीना खा के सो जाते हैं. अच्छा, और कब कितना बजे उठते हो सुबह में? सुबह 4 बजे उठ के जाएंगे, घर पे नहा धो के खाना पीना खा के काम पे चले जाएंगे. अच्छा, सुबह. अच्छा, और क्या काम करते हो आप? बिल्डिंग का. बिल्डिंग का काम करते हो? कितना सैलरी है आपका? पगार कितना महीने का? महीने का 18,000. 18,000? जी भाई. अच्छा, तो फिर खाना वाना खाए हो आज? जी भाई. खाना खाए हो? जी. अच्छा. तर हा व्हिडिओ काय मी खूप तुम्हाला सगळा दाखवत नाही, तो तेवढाच आहे थोडा. तर बघितलं असेल तर हा तसाही सकाळी 4-5 वाजता उठून म्हणजे कोणी त्या सार्वजनिक गार्डनचा उपयोग करायच्या आत ते उठून निघून जातात, त्यांच्या कामाला जातात. त्यामुळे खरं तर आपण काही पक्षी जर रात्री येऊन बागेत झोपत असतील,
काही कुठले प्राणी अजून रात्री बागेत निघत असतील आणि ते आपल्याला त्रास देत नसतील तर आपण त्यांच्यावर कुठलंही ऑब्जेक्शन घेणार नाहीत. मग ह्या माणसांविषयी ऑब्जेक्शन असण्याचं खरं तर तसं कारण नाही आहे. अर्थात मी मुंबईत राहत नाही, मी त्या एरियात राहत नाही, त्यामुळे तिथल्या नागरिकांना ह्या रात्री कुठलाही आवाज न करता झोपणाऱ्या गरीब भारतीय लोकांच्या किती अडचण होते हे त्यांनाच माहीत आहे. त्यामुळे मी त्याच्यावर कमेंट नाही करणार. परंतु माझा मुद्दा जो आहे तो हा नाही आहे की यांना सहन करा, टॉलरेट करा, असं नाही. माझा मुद्दा जो आहे तो आहे की अशा सगळ्या मोहिमांमध्ये जे लोक ॲफेक्ट होतात ते SC ST OBC कॅटेगरीचे किंवा काही गरीब सवर्ण असले तर ते गरीब माणूस आणि बहुजन माणूस किंवा मायनॉरिटीचा माणूस हा सफर होतो, याचा छळ होतो. आणि त्यांची आता मे जूनमध्ये जे उन्हाचं त्यांच्या छोट्या छोट्या कुठल्या झोपड्यांमध्ये राहत असतील किंवा कुठे राहत असतील त्याच्याऐवजी त्यांना इथे झोपायला बरं मिळतं, रात्रभर झोप लागते आणि ते सकाळी उठून जातात. पण ही जर फॅसिलिटी बंद केली तर त्यांची गैरसोय होणार आणि अशा सगळ्या ठिकाणी बहुतांश ठिकाणी बहुजन माणूस हा भरडला जातो. आणि तो काही तिथे हौस म्हणून मुंबईत आलेला नाही आहे किंवा तो एन्जॉय करायसाठी मुंबईत आलेला नाही किंवा तो फिल्ममध्ये करिअर करायला नाही आलेला. तो फक्त पोटाचे खळगे भरायला किंवा त्याची तिकडची फॅमिली आहे तिला अन्न पुरवता येईल याच्यासाठी किंवा काही कर्ज झालेलं असेल ते करायला असं म्हणून आलेला आहे. त्यामुळे आपण या परप्रांतीय परभाषिक असं म्हणून यांना जे हिणवतो, आपल्याच लोकांना, आपल्याच भारतीय माणसाला, आपलाच माणूस आहे तो, आपलाच भाऊबंद आहे तो, देशबांधव आहे, तरी आपण त्यांना अशा प्रकारे जे हिणवतो त्याच्यामध्ये बहुजन माणसाची कुचंबना होते. ह्या दृष्टीने प्रत्येकाने या माझा जो व्हिडिओ आहे याच्याकडे बघावा असं मी आवर्जून तुम्हाला सांगेल. या अँगलने बघा की हा जो दलित आहे, हा OBC आहे, काही आदिवासी भागातला आहे, काही मायनॉरिटीचा मुस्लिम आहे, असा कुठला तरी बुद्धिस्ट आहे, हा व्यक्ती येतो आणि यांनाच टार्गेट केलं जातं या सगळ्यांमध्ये. इथे जर वेगळ्या पद्धतीचं काही लोक जमत असले, त्यांनी गर्दी केली आणि ते रात्रीच्या असे शांततेने झोपून निघून जात असतील, हे बहुजन नसतील तर आपली रिॲक्शन हीच असेल का की वेगळी असेल? काही धार्मिक प्रवृत्तीचे लोक येतात आणि झोपून निघून जातात, कोणालाही त्रास न देता आपण हीच रिॲक्शन देणार का? त्यांना परप्रांतीयच म्हणणार का? त्यांना परभाषीयच म्हणणार का? हा माझा मुद्दा आहे, हा माझा जातीयतेचा मुद्दा आहे, याच्यावर मला बोलायचं आहे. आय होप की ह्या गरीब प्रांतांमधल्या गरीब बहुजनांना ही जी स्थलांतर करावं लागतं रोजीरोटीसाठी, त्यांच्याकडे जातीयवाद भरपूर आहे, विकास नाही आहे, यांना कधीतरी अच्छे दिन यावेत, यांच्याकडे विकास व्हावा, यांच्याकडे चांगल्या संधी शिक्षणाच्या, रोजगाराच्या उपलब्ध व्हाव्यात, समानता यावी, यांना जातीयतेतून होणारा त्रास होऊ नये आणि यांना स्थलांतर करायची वेळच यांच्यावर येऊ नये, अशी कधीतरी वेळ यांच्याकडे यावी, असे कधीतरी सरकारं यांच्याकडे यावेत की ज्यांनी हे सगळं करावं, यांच्या प्रदेशांमध्ये सुद्धा खऱ्या अर्थाचा विकास करावा आणि त्यांच्याकडे समानता यावी, सामाजिक क्रांती व्हावी, जेणेकरून ही विषमता नाहीशी होईल, हा भेदभाव नाहीसा होईल आणि यांना सुखाने त्यांच्याच देशामध्ये, त्यांच्याच देशाच्या सीमेच्या आत राहता येईल. कुठलीही त्यांची विटंबना न होता, कुठलीही मानहानी न होता, कुठलाही त्यांचा अपमान न होता. लाचारासारखं आपल्याच देशामध्ये घाबरून त्यांना राहावं लागतं, भाषा येत नाही किंवा आपल्याला इथे राहायला चांगली संधी नाही किंवा रात्री बाहेर झोपावं लागतं आहे, अडचण होते, म्हणून त्यांना आपल्याच देशामध्ये अशी त्यांच्यावर वेळ येऊ नये आपल्या नागरिकांवर, असं मला आवर्जून वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.